नमस्कार सगळ्यांना. मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान आहात, खूप मस्त आहात. तुम्ही पण खूप छान आहे. सो आज आपण डिस्कस करणार आहोत की कसं आपण आपल्या विचारांवर बोलणं चेंज करून आपली सिच्युएशन, आपलं लाईफ चेंज करू शकतो. कारण की ना आपण जे पण काही बोलतोय ते सगळं बाहेर जात आहे. आपण असं म्हणतो की मी पण युनिवर्स म्हणजे जे पण मी काही बोलते ना त्याच्यावर तथास्तु होतं आहे. आणि आपण सारखं ब्लेमिंग क्रिबिंग करत असणार तर त्याच्यावर सगळ्यांवर तथास्तु होतं आहे आणि तसंच होणार आहे. म्हणतात की आपल्या जिभेवर सरस्वती माता बसती आहे, है ना. आपण लक्षात घ्या की आपण कंटिन्यू विचार करत असतो. आपण विचारांवर एवढं कंट्रोल करू शकत नाही. खूप सारे विचार आहेत, कंटिन्यू आपण विचारांमध्येच असतो. कोणत्या तरी सिच्युएशन, कोणती तरी गोष्ट किंवा कोणातरी बद्दल आपण सारखा विचार करत असतो. सो पण आपला बोलण्यावर कंट्रोल आहे, म्हणजे बोलणं आपण कंट्रोलमध्ये करू शकतो. एखाद्याला जर का मी चुकीचं बोलत असेल तर तेव्हाच मला स्वतःला रिमाइंड करणं गरजेचं आहे. मला स्वतः डिसिजन घेणं गरजेचं आहे की नाही, मला हे डिस्कस करायचं नाही आहे, मला हे ऐकायचं नाही आहे. आपण प्रेमाने बोललो तर प्रेमाचे वाईब्स जाणार बाहेर. ठीक आहे. मी चुकीचं बोलले, मी तिरस्कार, हेट रिलेटेड कोणाबद्दल बोलले, सो निगेटिव्ह वाईब्स बाहेर जाणार. ठीक आहे. या युनिवर्समध्ये एव्हरीथिंग इज मेड ऑफ एनर्जी. प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. तुमच्यात, माझ्यात, माझ्या घरच्या, म्हणजे सगळ्यांच्या घरी रिमोट असू द्या, मोबाईल असू द्या, सोफा असू द्या, प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. ठीक आहे. आणि ती एनर्जी एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करते. ठीक आहे. हे आपण स्कूलमध्ये शिकलेलो आहे. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी शिकलेलो आहे आपण. जसं आता एखादी गोष्ट मी खाली पाडली किंवा खाली असं फेकती आहे तर ती खालीच पडणार आहे. ठीक आहे. ती वरती नाही येणार. मी पाचव्या फ्लोअरवरून मी जर का खाली उडी मारते असं म्हटलं तर आपण खालीच येणार आहे. ठीक आहे. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे म्हणून तो खाली पडणार नाही असं नाही आहे. तसंच जसं लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे तसं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतात. म्हणजे आपल्या विचारांवर, आपल्या बोलण्यावर जे बोलणार आपण तसं तसं अट्रॅक्ट होणार, ते मल्टिप्लाय होऊन घेणार. तुम्हाला जे पण काही तुमच्या लाईफमध्ये पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे तुमच्या लाईफमध्ये? रिस्पेक्ट पाहिजे आहे, लव्ह पाहिजे आहे, प्रेम पाहिजे आहे, हॅपीनेस पाहिजे आहे आणि पैसा पाहिजे आहे. तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला चांगलं चांगलं बोलायला लागेल ना. कारण की आपण जोपर्यंत कंप्लेंटच करत राहू प्रत्येक गोष्टीची, ते निगेटिव्हच बोलत राहणार तर आपण फ्युचरमध्ये काय करणार आहे? सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आपल्या विचारांवर आणि बोलण्यावर कंट्रोल करायचं आहे. आपल्याला कॉन्शियस व्हायचं आहे, आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण कसं चेंज करू, त्या निगेटिव्ह गोष्टीवर कसं आपल्याला सोल्युशन पाहिजे आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम कमी डिस्कस करायचे, सोल्युशन जास्त बघायचे आणि आपल्या विचारांवर विचार करायचा. कारण की विचारच आपण आधी विचार करतो, मग ते बोलण्यातून येतात आणि मग ते कृतीत उतरतात आणि मग ते मॅनिफेस्ट होतं, ते आपल्या लाईफमध्ये येतात. तसं सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये येतं. तुम्हीच विचार करा, तुम्हीच तुमच्या पासचं घ्या की मी असं असं बोलतोय माझ्या करिअरबद्दल, सारखं मी ह्याची कंप्लेंट त्याची कंप्लेंट, सिच्युएशनला ब्लेम करणं. आज तुमच्या लाईफमध्ये तसंच चालू आहे की नाही? सो आपल्याला ग्रेटफुल होणं, चांगल्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणणं, इव्हन निगेटिव्हसाठी थँक्यू म्हणणं. तुम्ही जे पण काही बोलतायत ना आता की कोणाचं ऐकत आहात, कोणीतरी सांगतं आहे निगेटिव्ह गोष्टी किंवा मी बोलती आहे, लगेच म्हणायचं कॅन्सल कॅन्सल. कारण की कॅन्सल करणं गरजेचं आहे. प्रत्येक थॉटवर, प्रत्येक बोलण्यावर आहे ना युनिवर्स तथास्तु म्हणतो आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, एखादी गोष्ट मी काय विचार केला होता मला लक्षात राहत नाही. आता मी एखाद्या व्यक्तीला भेटले होते पण मला एवढं लक्षात राहतं की आमच्या दोघांमध्ये काय कॉन्व्हर्सेशन झालं होतं. आपल्याला शब्द लक्षात राहतात. ठीक आहे. सो म्हणून हे शब्द खूप गरजेचं आहे. सो असं ठरवा की आज मी जसं मी ब्युटिफुल वर्ड आहे, वाव, वॉट अ ब्युटिफुल फ्लावर, वॉट अ ब्युटिफुल रंगोली, प्रत्येक गोष्ट, वॉट अ ब्युटिफुल ड्रेस, या लुकिंग ब्युटिफुल. म्हणजे ब्युटिफुल शब्द, सुंदर सुंदर शब्द, जिथे जिथे तुम्हाला जास्त यूज करता येईल तिथे तिथे करा. कारण की शब्दांमध्ये प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. ठीक आहे. सो प्रत्येक शब्द एनर्जी आहे. सो मग तुम्ही पॉझिटिव्ह यूज करताय की निगेटिव्ह यूज करतायत ते आपल्या हातात आहे. सो जेवढे जास्त आपण पॉझिटिव्ह वर्ड्स यूज करू, आणि कारण की शब्दांवरती, आपल्या जिभेवरती सरस्वती माता बसलेली आहे. ठीक आहे. सगळं काही खरं होतं. तुम्ही आज जी पण इच्छा मागाल, तुम्हाला जे पण तुमच्या लाईफमध्ये आज पाहिजे आहे ते सगळं तुम्हाला भेटणार आहे. ते तुमचंच आहे. कारण की तुम्ही बोलतायत ना त्याच्यावर तथास्तु ऑलरेडी झालेला आहे. पण ते आपल्याचमुळे डिले होतो आहे. का डिले होतो आहे? कारण की आपण त्या गोष्टीवर फोकस करत नाही. आपण बाकीच्या गोष्टींवर, निगेटिव्ह गोष्टींवर जास्त फोकस करतो, त्याच्यावर जास्त डिस्कस करतो. ठीक आहे. सो आजपासूनच जेव्हा जेव्हा कोणती गोष्ट निगेटिव्ह होत असेल तुमच्या लाईफमध्ये किंवा कोणी काही बोलत असेल कोणाबद्दल, सो कॅन्सल कॅन्सल म्हणायचं. ठीक आहे. तुम्ही वर्बली बोलू शकत नाही आहे ना, सो मेंटली तुम्ही म्हणा
कॅन्सल तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, तुमच्या इनर चाइल्डला तुम्ही स्वतःला सांगा की मी हे रिसीव्ह करणार नाही, कारण की निगेटिव्ह गोष्टी आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नाही टाकायच्या आहेत, त्या काढायच्या आहेत. ठीक आहे. जसं आपल्याला क्लिनिंग गरजेचं आहे. आपल्याला म्हणजे आपण क्लिनिंग केलं, एखादी ठिकाण क्लीन केलं आणि आपण परत तिथे कचरा टाकला, परत क्लीन करायला लागेल. मग जेव्हा कचरा जातोय तेव्हाच त्याला म्हणायचं कॅन्सल, त्याला लगेच साफ करायचं. जसं आपल्याला डेली क्लिनिंगची ब्रशची गरज आहे, डेली बाथ घेतोय आपण, डेली घर क्लीन करतोय, तसं आपल्याला डेली माइंडची क्लिनिंगची गरज आहे. जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा म्हणायचं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आणि जसं तुम्ही चांगला विचार करत जाल आणि हळूहळू, कारण की इतकं इझी नाही आहे आपण चेंज होणं, आपले विचार चेंज होणं, आपलं बोलणं चेंज होणं, कारण की लहानपणीपासून आपल्याला असं कोणी सांगितलेलंच नाही आहे. आता हा खूप अवेअरनेस आलेला आहे की आपल्याला आपले विचार बदलायचे, आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. पण कसं बोलायचं, सुरुवात तर करायला लागेल ना. आपण प्रत्येक सुरुवात म्हणजे ॲक्नॉलेज करून, इंट्रोस्पेक्शन करून, म्हणजे स्वतः बसून स्वतःबद्दल विचार करून की मी काय करते आज, मी कोणत्या प्रॉब्लेममध्ये जाते. कारण की आपण प्रत्येक ठिकाणी आपण हा कॉमन फॅक्टर आहे. ठीक आहे. जे काही होतं आहे आपल्या लाईफसोबत होत आहे, सो आपल्याला सोल्युशन बघणं गरजेचं आहे, आपल्याला डिसिजन घेणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला चेंज व्हायचं आहे ना, नाही व्हायचं आहे तसंच राहा आणि तसंच त्या प्रॉब्लेम्सला एक्सपिरियन्स करत राहा, है ना. हाच सोल्युशन आहे, हे इझी वे है ना. पण आपल्याला इझी वे नको आहे. आपल्याला हे ब्युटिफुल लाईफ भेटलेलं आहे, ही सोल भेटलेली आहे. सो खूप ग्रेटफुल राहा आणि याच लाईफमध्ये काही चांगलं करून जाऊ शकू आपण. कारण की जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना आपल्या माइंडची, तेव्हा हे आपण आपल्या फ्युचर जनरेशनसाठी, कारण की आपल्या ॲन्सेस्टरने हे जे पण काही आज आपण आहोत ना, आपले ॲन्सेस्टर पण आहेत. ठीक आहे. आपण जेवढे पण ते पण म्हणतायत की तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, तुम्ही चेंज व्हा, सो आम्ही फ्री होणार. कारण की जेव्हा आपण होपोनोपोनो प्रेयर करतो ना, तेव्हा आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण ती प्रेयर सर्वांना, म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू सो मच, आय लव्ह यू, हे आपण स्वतःला माफ करायला सांगतो, युनिवर्सला माफी द्यायला सांगतो, युनिवर्सला, माझ्या फॅमिलीला, माझ्या रिलेटिव्सला, माझ्या ॲन्सेस्टर्सला आणि माझ्या सराउंडमधल्या सगळ्या लोकांना, मी तर सगळ्यांना, म्हणजे हे खूप जास्ती गरजेचं आहे क्लिनिंग करणं. सो क्लिनिंग पण होणार आणि तुम्ही चांगले विचार पण देणार. ठीक आहे. म्हणजे कचरा घालणार नाही ना डोक्यात. जसं आपण क्लीन करतोय आज, क्लिनिंगसोबत आपल्याला चांगले विचार आणणं गरजेचं आहे. कारण की जर का एखादी प्लेस क्लीन केली आणि जर का तिथे मी छान फुलं आणलेत, छान सुगंध देणारे, सो ती प्लेस अजून सुंदर दिसायला लागेल. एखादं प्लांट ठेवलं त्या ठिकाणी, ती प्लेस अजून खूप छान दिसायला लागेल. सो तसंच आपल्या माइंडचं आहे. जसं आपण क्लिनिंग करू तसं चांगलं विचार देणं खूप गरजेचं आहे, त्याला चांगले विचार टाकणं गरजेचं आहे. आणि तेच आपलं नेक्स्ट फ्युचर, आजचा सेकंड एवढं लक्षात घ्या. आता मी जे पण काही फील करते आहे तो माझा उद्याचा सेकंड क्रिएट करतो आहे. ठीक आहे. मी आता ग्रेटफुलची फिलिंग खूप भारी, म्हणजे थँक्यू सो मच की मला आज हे सगळं माझ्याकडं आहे, किंवा कोणी आपल्याला थँक्यू म्हणते, किती भारी फील होतं. सो ही ग्रेटफुलची फिलिंग, हाय फ्रिक्वेन्सी फिलिंग आहे, लवची फिलिंग. ठीक आहे. तुम्ही कोणाला भेटता आणि तुम्हाला आधीच खूप चुकीचे विचार त्यांच्याबद्दल आपल्या मनात आहे, सो मेंटल ग्रीटिंग करायचं, मेंटली त्याला म्हणायचं आय लव्ह यू. आधीच इंटेन्शन सेट नाही करायचं, पण ह्या ज्या लव्ह यूच्या वाईब्स त्याला पाठवत राहायचं. तुम्ही ऑब्झर्व कराल की तो अनएक्सेप्ट, म्हणजे अशी आपण अपेक्षा पण करणार नाही, तो तसा म्हणजे समोरून त्याचा रिस्पॉन्स येईल. त्याला डायरेक्ट तुम्हाला बोलायचं नाही, सगळं मेंटली बोलायचं आहे. ठीक आहे. सो आजपासूनच आपण ठरवूया, आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊया आणि कसं आपल्याला आपल्या विचारांवरती, कारण की ह्या सगळे विचार घेतो आपण, यूट्यूब बघतो, इन्स्टा बघतो आहे, हे सगळं आपल्या माइंडमध्ये जात आहे. सो बी केअरफुल की आपण काय बघतो आहे. आपण टी व्हीवर पण बघतोय, खूप जास्त न्यूज बघू नका, खूप निगेटिव्ह गोष्टी बघू नका, कारण की ते पूर्ण तुमचं लाईफ अफेक्ट करत असतं. ठीक आहे. आपल्या फ्युचरमध्ये ज्या आपण काही गोष्टी एक्सपिरियन्स, आपल्याला सिच्युएशन येणार आहेत, त्या सगळ्या आपण आज काय घेतोय, काय देतोय आपल्या सबकॉन्शियस माइंडला, स्वतःला, हे सो लक्षपूर्वक करा. कारण की आपण लहानपणीपासून इतक्या साऱ्या मूवीज बघितले आहेत ना, ते आपले बिलीफ बनलेले आहेत. तर आपल्याला बिलीफ तोडणं खूप गरजेचं. काही म्हणजे खूप स्ट्रॉंग बिलीफ आपले बनलेले आहे की मी आज आपण जे पण काही विचार करू ते आपलं कर्म क्रिएट करत आहे. ठीक आहे. चांगल्या विचारांनी चांगले विचार करू, चांगलं बोलणं होईल, चांगलं ॲक्ट होईल, म्हणजे चांगले कर्म आपल्याकडून घडणार. लॉ ऑफ अट्रॅक्शन असू दे, ग्रॅटिट्यूड असू दे, आपल्याला काय सांगतंय, आपले कर्मच चांगले होणार आहे. तुम्ही सगळे कर्म बिलीवर आहात की आज मी चांगलं करेल तर उद्या माझ्याकडे चांगलं येणार. सो हे मी आज सांगते आहे.
हां, ऑब्व्हियसली तुम्हाला रिमाइंड करायला आलेली आहे. थँक्यू सो मच. सो आपण विचार करूया. काही क्वेश्चन असल्यास तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. सो मी त्याच्यावर आन्सर करेल आणि काही रिलेटेड व्हिडिओज पाहिजे असेल ते पण सांगा. सो हा माझा स्टार्टिंग फेज आहे. मी जस्ट आता अपलोड करायला चालू केलेलं आहे. सो आपण ह्या हीलिंगच्या, क्लिनिंगच्या आणि लाईफ चेंजिंगच्या जर्नीमध्ये सोबत जाऊया, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये सोबत जाऊया. कारण की एंड गोल सगळ्यांना माहिती आहे. ही बॉडी आहे, हे मन आहे, हे माइंड आहे आणि इथे आलो आहे ना आपण एकदम स्टार्टिंगची आपल्या सोलला हॅपी करायचं, स्वतःला हॅपी करायचं आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.